नमस्कार. सध्याच्या महाजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या युगात जगात कुठे काय चाललंय याची खबरबात आपल्याला एका क्लिकवर मिळते. पण या जगात आपल्या शेजारी अशा अनेक गोष्टी घडून जातात त्याची साधी कुणकुणही आपल्याला लागत नाही. आणि याची प्रकर्षाने जाणीव करून देणारं पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे अबुझमाडचे अनुनाद. अबुझमाडचे अनुनाद हे पुस्तक वाचण्याआधी त्या पुस्तकाचे लेखक नरेंद्र, अबुझमाडचा भाग आणि त्या भागात कुठलं वास्तव घडलं याची पुसटशीही कल्पना मला नव्हती. खरं तर मानवी उत्क्रांती, मानव वंशशास्त्र आणि जगभरातील आदिवासी जमातींबद्दल वाचनाची आवड असूनही आपल्या इतक्या जवळच्या भागातील या वेगळ्या विश्वाबद्दल काहीच माहीत नसावं याचं थोडं वाईटही वाटलं. पण हे पुस्तक हातात घेतलं आणि एक वेगळाच प्रवास सुरू झाला. या ससंदर्भ लिहिलेल्या टिपणातून आपल्याला अनेक नव्या गोष्टी कळतात. देशीवाद, नक्षलवाद, सरकार, प्रशासन, लोकशाही आणि आधुनिकता या सर्वांच्या अनुषंगाने केलेली चर्चा या टिपणात वाचायला मिळते. जरी या पुस्तकाचा विषय अबुझमाड असला तरी यात भारत, आपला महाराष्ट्र आणि अगदी आपल्या गावा शहरातील समस्यांचे चेहरेही आपल्याला दिसून येतात. एका नागरी वस्तीतील व्यक्तीने तिथे जाऊन राहणं, तिथल्या वातावरणात मिसळणं आणि तिथली व्यवस्था समजून घेणं हे नक्कीच सोपं नाही. तरीही नरेंद्र तिथे राहिले, जगले आणि त्यांनी ती निरीक्षणं शब्दबद्ध केली. म्हणूनच आज आपल्याला अबुझमाड नेमकं कसं आहे हे वाचायला तरी मिळतं. कुठल्याही आदिम समाजातील लोकांमध्ये असलेला सहज सोपेपणा अबुझमाडमधल्या लोकांमध्ये आहे. यांचं एक उदाहरण सांगतो. अबुझमाडमधल्या एका वृद्ध स्त्रीला विचारलं की आदिवासी म्हणजे कोण. त्यावर तिने दिलेलं उत्तर खूपच मोलाचं आहे. ती म्हणाली, जंगलावर प्रेम करणारं कोणीही आदिवासी असतं. लेखकाच्या निरीक्षणातून या पुस्तकात जंगल कथाच तयार झाल्या आहेत. पुस्तकात केवळ डोंगर, दऱ्या, जंगलं आणि प्राणीच नाहीयेत. या कथांमध्ये वाघ, अस्वल, डुक्कर आणि वनाधिकारी तर आहेतच, पण इथल्या लोकांचा देवाशी असलेला वेगळा संबंधही आहे. इथले देव आभाळातले नसून इथल्याच जमिनीवरचे आहेत. लोक त्यांना घाबरत नाहीत तर त्यांच्यावर प्रेम करतात. आणि विशेष म्हणजे जर देवाचं वर्तन नीट नसेल तर इथली माणसं चक्क देवालाही शिक्षा देतात. आज आपण स्वतःला सर्वात प्रगत मानव म्हणून घेतो, पण खरंच प्रगत कोण आहे, आपण की जंगलात राहणारा तो आदिम समाजातील मानव? मानवाच्या मूलभूत गरजांची जितकी समज त्यांच्याकडे आहे त्या तुलनेत नागरी व्यवस्था कित्येक पट मागे आहे. याचं एकच उदाहरण सांगतो. आपल्याकडे शाळेत लैंगिक शिक्षण असावं की नसावं यावर वर्षानुवर्षे वाद सुरू आहेत. पण आदिम समाजात ही एक नैसर्गिक गोष्ट मानून घोटूलमध्ये त्याचं पिढीजात शिक्षण दिलं जातं. तिथे बाऊ करण्याची वृत्ती नाहीये, तर जीवनाकडे पाहण्याचा एक निकोप दृष्टिकोन आहे. या प्रवासात गांधी आहेत आणि विनोबाई आहेत. लेखकाच्या तत्वज्ञानावर या सर्वांचा प्रभाव असला तरी प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या अबुझमाड आणि तिथल्या लोकांचा प्रभाव सर्वात जास्त आहे. या पुस्तकात अजून सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण त्या सर्व गोष्टी मी सांगून दाखवण्यापेक्षा तुम्ही वाचून अनुभवण्यात खरी मजा आहे. अबुझ म्हणजे अगम्य आणि माड म्हणजे डोंगराळ भाग. हे पुस्तक वाचून पूर्ण केल्यावर मला खात्री आहे की हा अगम्य भाग तुमच्यासाठीही थोडा गम्य किंवा समजण्याजोगा होईल. तुम्हाला हा पुस्तक परिचय कसा वाटला आणि या पुस्तकासारखीच निसर्गावरची इतर कोणती पुस्तकं तुम्ही वाचली असतील तर ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.